सो दिस इज लेक्चर नंबर 8 इंडेक्स नंबर मिसलेनियस. सो मुलांनो लास्ट लेक्चरला आपण आत्तापर्यंत मिसलेनियसमध्ये 12 क्वेश्चनबद्दल डिस्कशन केलेलं होतं. सो टुडे वी आर गोइंग टू सी क्वेश्चन नंबर 13. ओके, सो व्हॉट इज द क्वेश्चन नंबर 13 इज दॅट गिवन दॅट लॅस्पेस अँड पॅशेस प्राइस इंडेक्स नंबर आर 25 and 16 मीन्स पी ऑफ एल अँड पी ऑफ पीची व्हॅल्यूज त्यांनी दिलेल्या आहेत. तर फाइंड आउट डॉर्बेश बॉलीज आणि फिशर्स प्राइस इंडेक्स नंबर फाइंड आउट करायचा आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल गिवन डेटा आपण ह्या ठिकाणी नोट डाऊन करून घेऊत. ओके, सो व्हॉट इज द फर्स्ट क्वेश्चन नंबर 13. Okay, question number 13 is that they are giving us P of L लॅस्पेसची व्हॅल्यू त्यांनी 25 दिलेली आहे आणि P of P पॅशेसची व्हॅल्यू त्यांनी 16 दिलेली आहे. तर फाइंड आउट काय करायचं आपल्याला डॉर्बेश बॉलीज फाइंड आउट करायचं आहे. ओके, डॉर्बेश बॉलीजचा फॉर्म्युला ॲज वेल ॲज फिशर्स. ओके, हे दोन फॉर्म्युलेज आपल्याला ह्या ठिकाणी माहीत पाहिजेत. मग ह्या ठिकाणी सगळ्यात बेस्ट वन की डॉर्बेश बॉलीजचा फॉर्म्युला. सो वी हॅव 2 फॉर्म्युलेज ऑफ डॉर्बेश बॉलीज. जर समजा तुम्हाला गिवन डेटा त्यांनी एल आणि पी दिला असेल तर डायरेक्टली यू कॅन टेक हिअर पी ऑफ एल प्लस पी ऑफ पी डिवाइड बाय 2. सो डायरेक्टली तुम्ही ह्या ठिकाणी व्हॅल्यू पुट आउट करू शकता. सो पी ऑफ एलची व्हॅल्यू किती दिली आहे 25 + 16 डिवाइड बाय 2. ओके, 1 आणि 41 डिवाइड बाय 2 हे असं येईल. मग व्हॉट इज द हाफ व्हॅल्यू इज 20.5. ओके, सो व्हॉट इज द व्हॅल्यू इज 20.5. म्हणजे डॉर्बेश बॉलीजची व्हॅल्यूज किती आली असेल आता ह्या ठिकाणी 20.5. नेक्स्ट काय फाइंड आउट करायचं आहे पी ऑफ एफ. सो पी ऑफ एफ फिशर्स प्राइस इंडेक्स नंबर. सो फिशर्सचा व्हॉट इज द फॉर्म्युला वी हॅव 2 फॉर्म्युलेज. सो रूटमध्ये जर डेटा आपल्याकडे अवेलेबल असेल तर अशा प्रकारचा फॉर्म्युला आपण ह्या ठिकाणी युटिलाइज करतो. ओके, दॅन सो व्हॉट विल हिअर सो पी ऑफ एलची व्हॅल्यू आहे 25 आणि पी ऑफ पी आहे 16. सो दोघांची टोटल केलं तर आन्सर व्हॉट विल बी हिअर 400 आणि 400 रूटच्या बाहेर काय असेल 20 इज द आन्सर. ओके, सो अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 13चे आन्सर्स काढता येतात. सो डॉर्बेश बॉलीज आणि फिशर्स. सो दिस इज द फॉर्म्युलेज अँड आन्सर. ओके, सो गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 14 they are giving us लॅस्पेस डॉर्बेश प्राइस इंडेक्स नंबर 1 by 1 आणि पॅशेस प्राइस इंडेक्स फाइंड आउट करायचं आहे. ओके, सिम्पल आहे. ह्याच लॉजिकने आपण ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट करता येईल. सो व्हॉट इज द गिवन डेटा दे आर गिविंग अस एल अँड डी बी. सो व्हॉट इज एल. सो पी ऑफ एलची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 150. एक मिनट 150.2. ओके, आणि डॉर्बेश बॉलीजची आन्सर दिलेला आहे त्याने आपल्याला 152.8. ओके, दॅन सो दे आर गिविंग 2 व्हॅल्यूज. तर फाइंड आउट काय करायचं आपल्याला पी ऑफ पी फाइंड आउट करा पॅशेस फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. ओके, तर हे फाइंड आउट करण्यासाठी मुलांना आपण वन्स अगेन ह्या फॉर्म्युलाचा वापर करता येईल बिकॉज पी ऑफ एलची व्हॅल्यू आपल्याकडे अवेलेबल आहे, डी बीची व्हॅल्यू आहे, पी ऑफ पी काढता येतो. सो वन्स अगेन राईट डाऊन दिस फॉर्म्युला हिअर पी ऑफ डी बी इज इक्वल टू पी ऑफ एल प्लस पी ऑफ पी डिवाइड बाय 2. ओके, सो आता ह्या ठिकाणी डी बीचं आन्सर काय आपल्याकडे 152.8. पी ऑफ एलचा व्हॅल्यू काय आहे 150.2 प्लस पी ऑफ पी. ओके, डिवाइड बाय 2. 2 डिवाइडमध्ये लेफ्टला मल्टिप्लिकेशनमध्ये म्हणजे 152.8 इंटू 2 150.2 प्लस पी ऑफ पी. आता 158.2 जर कॅल्क्युलेट केलं तर आन्सर व्हॉट विल बी हिअर 305.6. 305.6 ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा आन्सर काय मिळेल 305.6 इज इक्वल टू 150.2 प्लस P01 ऑफ पी. तर ह्या ठिकाणी आपल्याला काय करता येईल हा प्लस 150.2 लेफ्टला काय होतो मायनस 150. सो व्हॉट विल 305.6 मायनस 150.2 इज इक्वल टू P01 ऑफ पी. सॉरी. सो दॅट हिअर वन्स अगेन आपल्याला घेता येईल ह्या ठिकाणी. सो 305.6 मायनस 150.2. सो कॅल्क्युलेट केलं तर आन्सर व्हॉट विल बी हिअर 155.5. 155.624. ओके, इज इक्वल टू P01 ऑफ पी. तर ह्या ठिकाणी तुम्हाला P01 ऑफ पॅशेसचा आन्सर मिळेल आपल्याला 150.4 इज द आन्सर ऑफ P0 ऑफ पी. तर अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतो. इट इज व्हेरी सिम्पल वे. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या ठिकाणी आन्सर्स घेता येतील. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15.
So P0, Q0 value, P0, Q1, all the values they are giving us. So लॅस्पेर पॅशेज आणि डॉर्बिश बॉलेज आणि मार्शल एजवर्थ प्राइस इंडेक्स नंबर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू सी हियर फर्स्ट वन गिवन डेटा आधी लिहून घ्या मुलांनो. क्वेश्चन नंबर 15. So what is the question number 15 is that summation of P0 Q0 into 120, summation of P0 Q1 is equal to 160, summation of P1 Q1 is equal to 140 and summation of P0 Q1 is equal to 200. ओके, आय थिंक सो इथे एक प्रिंटिंग मिस्टेक आहे असं वाटतं मला, कारण P1 Q0 पाहिजे. P1 Q0 बुकमध्ये मिस्टेक आहे मुलांनो. समेशन P0 Q0 टू टाइम्स दिलं आहे. ॲक्च्युली हे P1 Q0 आहे, हा P1 Q0 आहे 200 असलेला. ओके, समेशन ऑफ P1 Q0 थोडंसं मॉडिफाय आहे या ठिकाणी, हे रॉंग आहे. ओके, सो ओके P1 Q0 200. सो व्हॉट इज द फाइंड आउट? फर्स्ट ऑफ ऑल लॅस्पेर फाइंड आउट करायचं आहे. सो P ऑफ लॅस्पेर फाइंड आउट करू आपण फर्स्ट ऑफ ऑल. सो लॅस्पेर फाइंड आउट, व्हॉट इज द फॉर्म्युला? समेशन ऑफ P1 Q0 डिवाइड बाय समेशन ऑफ P0 Q0, दॅट इज द फॉर्म्युला. सो P1 Q0चा आन्सर काय आपल्याकडे 200 व्हॅल्यू आहे, P0 Q0 व्हॅल्यू आहे 120. सो कॅल्क्युलेट 20 बाय, सो मीन्स 10/6 मीन्स 5/3. ओके, अँड आफ्टर दॅट व्हॉट विल द फायनल 5/3 166. ओके, म्हणजे आन्सर काय येईल आपल्याकडे ह्या ठिकाणी लॅस्पेरचा? सो 166.67 दॅट इज द आन्सर. ओके, सो अशा प्रकारे तुम्हाला आन्सर्स ह्या ठिकाणी मिळेल. सो 200/120 केल्यानंतर इंटू 100 आहे. सो व्हॉट विल इंटू 100 आहे इथं, इंटू 100. सो व्हॉट इज द आन्सर? 166.67 तुम्हाला ह्या ठिकाणी आन्सर मिळेल P ऑफ एल. आफ्टर दॅट फाइंड आउट काय करायचं? पॅशेज फाइंड आउट करायचं आहे. P ऑफ P इज इक्वल टू, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ P ऑफ P? सो समेशन ऑफ P1 Q0 डिवाइड बाय समेशन ऑफ P0 Q1. समेशन P1 Q0 200, P0 Q1 ची व्हॅल्यू आहे 160 इंटू 100. सो व्हॉट विल, जस्ट कॅल्क्युलेट करा ह्या ठिकाणी. व्हॉट विल हिअर? 0. सो आफ्टर दॅट, सो 200 इंटू 5 डिवाइड बाय 8. सो वन्स अगेन 2 डिवाइड बाय 50 इंटू 2. सो 25 इंटू 2. व्हॉट इज द आन्सर इज? ओके, सो कॅल्क्युलेट करा ह्या ठिकाणी तुम्ही. सो 200 इंटू 8/8. सो आन्सर इज व्हॉट विल हिअर? 87.4, 87.5. आय थिंक 140 P1 Q1 आहे, सॉरी. P0 of P is equal to summation of P1 Q1 divided by summation of P0 Q1. हे असं आहे. ओके, सो व्हॉट इज द इंटू 100. सो P1 Q1 काय येईल आपल्याकडे ह्या ठिकाणी? 140. P0 Q1चा आन्सर काय ह्या ठिकाणी? 160 इंटू वॉट? 100. सो व्हॉट विल कॅल्क्युलेट करा ह्या ठिकाणी. 0, 8, 5. आफ्टर दॅट 4, 7. ओके, सो 35 डिवाइड बाय 4. सो कॅल्क्युलेट केलं तर आन्सर व्हॉट विल बी हिअर? 87.5. सो व्हॉट इज द आन्सर? 87.5. सो P ऑफ एल. तर ह्या ठिकाणी डॉर्बिश बॉलेज फाइंड आउट करायला सांगितले त्यांनी आपल्याला. सो P ऑफ डॉर्बिश बॉलेज फाइंड आउट केला तर व्हॉट इज द फॉर्म्युला? P ऑफ एल प्लस P ऑफ P डिवाइड बाय 2. सो P ऑफ एलची व्हॅल्यू किती आहे मुलांना आपल्याकडे? 166.67 प्लस 87.5 डिवाइड बाय 2. ओके, जस्ट दोघांची ॲडिशन्स करा. व्हॉट द ॲडिशन इज? 254.17 डिवाइड बाय 2. सो व्हॉट इज द फायनल हिअर? कॅल्क्युलेट करण्यानंतर 127.085. सो दॅट इज द आन्सर. ओके, सो मार्शल एजवर्थ फाइंड आउट करायचं आहे. सो P ऑफ मार्शल एजवर्थ, व्हॉट इज द फॉर्म्युला? समेशन ऑफ P1 Q0 प्लस समेशन ऑफ P1 Q1 डिवाइड बाय समेशन ऑफ P0 Q0 प्लस समेशन ऑफ P0 Q1 इंटू 100. ओके, सो ऑल व्हॅल्यूज पुट करा ह्या ठिकाणी. P1 Q0 किती आहे आपल्याकडे ह्या ठिकाणी? 200. P1 Q1 140. सो आफ्टर दॅट 120 प्लस 160. ओके, इंटू 100. सो ऑल व्हॅल्यूज कॅल्क्युलेट केल्यानंतर आन्सर व्हॉट विल बी हिअर? 121.43. 121.43. तर मार्शल एजवरचा आन्सर हे आहे.
अशा टाईपचे क्वेश्चन्स आपण ऑलरेडी घेतलेला आहे, फक्त आपल्याला ह्या ठिकाणी व्हॅल्यूज पुट करायचे आहेत. ओके, आता क्वेश्चन नंबर 15 नंतर क्वेश्चन नंबर 16 सेम आहे, सेम पॅटर्न आहे, नथिंग चेंज. इथं पण त्यांनी तुम्हाला काय केलं, ह्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. आणि मुलांनो इथं पण एक प्रिंटिंग मिस्टेक आहे. काय मिस्टेक आहे, हा जो नेक्स्ट 200 जो दिलेला आहे हे P0Q1 सेम आहे. ॲक्च्युली हा कोण आहे, P1Q0 आहे. हा आहे P1Q0, एवढं मात्र लक्षात ठेवा. तर सेम लॅस्पेअर, पॅशेस, डॉर्बेज बॉलिज आणि मार्शल एजवर्थ हे सेम पॅटर्नचे क्वेश्चन्स आहेत. नथिंग चेंज, सेम असंच आन्सर कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, आणि ह्या ठिकाणी तुम्हाला पॅशेज प्राइस इंडेक्स कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे. क्वेश्चन नंबर 17. क्वेश्चन नंबर 17 इट्स व्हेरी इझी. क्वेश्चन नंबर 17चा डेटा. क्वेश्चन नंबर 17 काय दिले त्याने आपल्याला, समेशन ऑफ P1Q1 दिलेलं आहे 300, समेशन ऑफ P0Q1 दिलं आहे 320. ओके, आफ्टर दॅट समेशन ऑफ P0Q0 ची व्हॅल्यू दिलेली आहे 120. ओके, आणि मार्शल एजवर्थ फाइंड आउट, मार्शल एजवर्थ दिलं त्यांनी, मार्शल एजवर्थची व्हॅल्यू दिलेली आहे 120. आणि फाइंड आउट काय करायचं आहे, P ऑफ P फाइंड आउट करायला दिलेला आहे. मग P ऑफ Pचा फॉर्म्युला काय म्हणतो मुलांनो, सगळ्यात महत्त्वाचं P ऑफ Pचा फॉर्म्युला. सो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ P ऑफ P, समेशन ऑफ P ऑफ Pचा फॉर्म्युला समेशन ऑफ P1Q1 डिवाइड बाय समेशन ऑफ P0Q1. ओके, इंटू 100 हा फॉर्म्युला आहे. ओके, हा फॉर्म्युला त्यांनी दिलेला आहे. मग आता बोथ ह्या ठिकाणी काय घ्यायचं आहे, सो गिवन डेटा तुम्हाला अवेलेबल दिला आहे, P ऑफ P कॅल्क्युलेट करायचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं पार्ट P1Q0 ची व्हॅल्यू तुम्हाला लागते. P1Q0 समेशन ऑफ P ऑफ Pचा फॉर्म्युला काय आपल्याकडे ह्या ठिकाणी P1Q0. ओके, डन. P1Q0 ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट करावं लागेल. ओके, मग P1Q0 एक फाइंड आउट दिला आहे, फाइंड. ओके, क्वेश्चन नंबर 17. ओके, मग पॅशेज फॉर्म्युला हे कॅल्क्युलेट आणि अजून एक फॉर आहे, तर ह्या ठिकाणी P0Q1च आहे. ओके, तर ह्या चला आपण 1 बाय 1 कॅल्क्युलेट करू. P ऑफ P कॅल्क्युलेट करायचं आहे. मग समेशन ऑफ P1Q1ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे, 300 आहे. ओके, आणि ॲज वेल एज त्याने आपल्याला काही डेटा दिलेला आहे P0Q1. सो P0Q1चा डेटा किती आहे 320. ओके, इंटू 100. सो कॅल्क्युलेट करा ह्या ठिकाणी. सो व्हॉट विल 0 0. सो ही 16 इज 5 इज 8 is a 150 is a 4 is a 75. Okay, so what will here 75 into 5 divided by 4. so calculate करा, आन्सर what will be here 93.75. हे अशा प्रकारे आन्सर मिळेल. बरं, राहिला प्रश्न मार्शल एजवर्थ काय दिलं आहे. तर मार्शल एजवर्थचा विषय काय होतो की ह्या ठिकाणी फॉर्म्युला थोडं चेंज आहे. मग काय चेंज आहे, चला मार्शल एजवर्थचा फॉर्म्युला बघू आपण. सो P ऑफ मार्शल एजवर्थ is equal to what is the formula, summation of P1Q0 summation of P1Q1 divided by summation of P0Q0 plus summation of P0Q1 into 100. तर मार्शल एजवरची व्हॅल्यू त्यांनी किती दिलेली आपल्याला 120. समेशन P1Q0 व्हॅल्यू दिलेली आहे का नाही ते कॅल्क्युलेट काढायचं आहे आपल्याला. ओके, देन समेशन ऑफ P1Q1ची व्हॅल्यू किती आहे 300. समेशन ऑफ P0Q0 120 आणि P0Q1 इज 320 इंटू 100. मग आता कॅल्क्युलेट करू ह्या ठिकाणी. चला 120 इज इक्वल टू समेशन ऑफ P1Q0 प्लस 300 डिवाइड बाय कॅल्क्युलेट 440. ओके, इंटू 100. मग आता ह्या ठिकाणी सो 120 440 डिवाइड तो इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये. ओके, 100 डिवाइडमध्ये इज इक्वल टू समेशन ऑफ P1Q0 प्लस 300. ओके, अशा फॉर्मॅटमध्ये आपल्याला घेता येतं. ओके, मग 120 440 हे जर आपण कॅल्क्युलेट केलं सो व्हॉट विल हिअर इज 528. हिचं टोटल आन्सर येईल 528 आन्सर मिळेल आपल्याला. समेशन ऑफ P1Q0 प्लस 300. मग 528 प्लस 300 लेफ्टला काय होतं ह्या ठिकाणी मुलांनो -300 इज इक्वल टू समेशन ऑफ P1Q0. सो टोटल इज दॅट 5 to 228. सो व्हॉट इज द आन्सर इज हिअर समेशन ऑफ P1Q0चा आन्सर मिळेल आपल्याला 228. मग ॲक्च्युली बाय डिफॉल्ट पुस्तकामध्ये प्रिंटिंग मिस्टेक असू शकतं समेशन ऑफ P1Q0. फक्त त्यांनी आपल्याला ह्या ठिकाणी गिव्हन डेटा दिला आहे
आणि फाइंड पाचशेच प्राईस इंडेक्स सांगितलं. ठीक आहे, जी की आपण डायरेक्टली कॅल्क्युलेट केलं आहे ह्या ठिकाणी, कारण ऑलरेडी वी हॅव व्हॅल्यूज, सगळ्या व्हॅल्यूज रिक्वायर्ड होते. पण हे मार्शल एजवर काय दिलं आहे ते आपण घेतलं आहे ह्या ठिकाणी आणि समेशन ऑफ P1Q0 कॅल्क्युलेट केलेलं आहे. याचा अर्थ इथे अजून एक फाइंड आउट आहे काय, अँड समेशन ऑफ P1Q0 हे पाहिजे. ॲक्च्युली हे दिले नाही आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18. कॅल्क्युलेट कॉस्ट इंडेक्स नंबर. CLI तुम्हाला काढता येतं. CLIचे 2 फॉर्म्युले आहेत. यू नो दॅट व्हेरी वेल. CLIचे 2 फॉर्म्युले आहेत. ओके, CLI काय फॉर्म्युला आपल्याकडे, समेशन ऑफ P1Q0 डिवाइड बाय समेशन ऑफ P0Q0 इंटू 100 हा एक फॉर्म्युला आहे. आणि CLI दुसरा फॉर्म्युला समेशन ऑफ IW डिवाइड बाय समेशन ऑफ W. ओके, हा एक फॉर्म्युला तुमच्याकडे अवेलेबल आहे. ओके, ह्या 2 फॉर्म्युले. तर ह्यापैकी आपण कोणता फॉर्म्युला यूज करतो, CLIचा फर्स्ट वन. कुठल्या, ह्या नेक्स्ट क्वेश्चन का, कारण त्या ठिकाणी तुम्हाला प्राइस आणि क्वांटिटी हे दिलेलं आहे. सो दॅट्स वाय वी आर युजिंग धिस वन. ओके, बघा क्वेश्चन नंबर 18 मध्ये प्राइस, क्वांटिटी आणि करंट प्राइस P1 P0 Q0. तर तुम्हाला रिक्वायर्ड डेटा काय आहे, P1 Q0 कॉलम P0 Q0. हे तर 2 कॉलम इन्क्रीज होतात, त्यांची समेशन आणि फक्त फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचं आहे. ओके, एक्झरसाइज 5.3 मध्ये आपण हे टाईपचे क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. ओके, ते तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा. नेक्स्ट क्वेश्चन सेम क्वेश्चन नंबर 19. त्यांनी ह्या ठिकाणी आपल्याला कॉस्ट लिव्हिंग इंडेक्स वेटेड ॲग्रिगेट मेथडने सॉल्व करा. IW. सो IWचा, सो वी हॅव सेकंड फॉर्म्युला इज IW. ओके, सो समेशन ऑफ W मीन्स जो समेशन W जो कॉलम आहे रो, ह्या 5 3 4 2 6चा ॲडिशन करायचं आपल्याला आणि पुन्हा ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि ॲडिशन. हे आलेल्या व्हॅल्यूज पुट करा, आरामसे तुम्हाला ह्या ठिकाणी आन्सर मिळेल. ओके, तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. ओके, सो आफ्टर दॅट फाइंड द व्हॅल्यू ऑफ X. 21 नंबरचा आन्सर तुम्ही करू शकता. क्वेश्चन नंबर 21. आता बघा 20 आणि 22 मी सॉल्व्ह करून देतो. लक्ष द्या 21चं काय करायचं आहे. सो दे आर गिविंग डेटा. ओके, डेटा त्यांनी दिलेला आहे, त्यांचे ॲडिशन आपल्याला करायचं आहे. म्हणजे कसं, लक्ष द्या, लिव्हिंग कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स CLIची व्हॅल्यू 193 त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे. ओके, बघा ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 21. क्वेश्चन 21 काय काय दिलं त्यांनी आपल्याला. फर्स्ट ऑफ ऑल ग्रुप दिला आहे, नंतर I अँड दॅन W. ग्रुपमध्ये काय आहे, फूड, क्लॉथ, क्लॉथिंग, देन फ्युअल, नंतर हाऊस रेंट अँड मिसलेनियस. असं त्यांनी डेटा आपल्याला दिलेला आहे. चला आपण बघू, एक सॉल्व्ह करून दाखवतो तुम्हाला. ओके, सो ह्या ठिकाणी अजून एक कॉलम वाढतो आपला IW, म्हणजे दोघांचं मल्टिप्लिकेशन. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ I, 221 198 171 183 161. सो व्हॅल्यू 35 14 X 8 20. सो समेशन ऑफ W हे तुम्हाला ह्या ठिकाणी लागतं. ओके, मग समेशन ऑफ W काय ह्या ठिकाणी मुलांना टोटल जर केलं आपण ह्या ठिकाणी 77 प्लस X. सो दॅट इज द आन्सर. ह्याच टोटल ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 221 इंटू 35 मल्टिप्लाय करा. 7735 2772 171 X. आफ्टर दॅट टोटल 1464 20 into 161 3220 and summation of IW. So value is that काय असेल 15191 plus ओके 171 X. So that is the value. मग फॉर्म्युला काय आपल्याकडे CLI. व्हॉट इज द फॉर्म्युला, समेशन ऑफ IW डिवाइड बाय समेशन ऑफ W. ओके, असा फॉर्म्युला आहे. पण CLIची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे. फाइंड X इफ द कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर इज 193. म्हणजे CLIची व्हॅल्यू किती दिली मग आपल्याला त्यांनी 193 दिलेलं आहे. समेशन ऑफ IW किती येतं 151 91 प्लस 171 X. ओके, डिवाइड बाय समेशन ऑफ W 77 प्लस X. आता 77 प्लस X हा मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. सो इन द ब्रॅकेट 77 प्लस X इज इक्वल टू 15191 प्लस 171 X. 193 ने मल्टिप्लाय करा ब्रॅकेटला. 193 into 77 we will get here 14861 plus 193 into X 193X is equal to 15191 plus 171 X. आता ह्या ठिकाणी 193X हा प्लस 171 लेफ्टला काय होतो मायनस 171 X. हा तो 1591 ओके 191 प्लस 1486 मायनस 14861. सो ह्या ठिकाणी 193 minus 171 what is the answer is 22X.
दोघांचं कॅल्क्युलेशन्स करा, सबस्ट्रॅक्शन करून आन्सर मिळेल 330. सो x इज इक्वल टू 330, 22 मल्टिप्लिकेशन डिवाइड. सो व्हॉट इज द आन्सर इज हियर 15 इज द आन्सर. तर अशा प्रकारे एक्सची व्हॅल्यू आपल्याला ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट करता येतं. म्हणजे सिम्पल आहे. ह्या टाईपचं सेम एक्झाम्पल आपण ऑलरेडी 5.3 मध्ये घेतलेलं आहे. ओके, वी नो ऑलरेडी. सो नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट क्वेश्चन नंबर 22. हा क्वेश्चन नंबर 22 सेम आपण ह्या टाईपचं क्वेश्चन घेतलेला आहे रिअल इन्कमच्या बाबतीमध्ये. तर बहुत काय काय म्हणतो क्वेश्चन नंबर 22. इट इज व्हेरी इझी वन. क्वेश्चन नंबर 22. So first of all, what are they giving us? So here the cost of living index number for year 2000 and 2003. मग CLI. आता लक्ष द्या काय करायचं आहे. मी इथं लिहितोय इयर अशा फॉर्मॅटमध्ये घ्या. हा तुमचा CLI 2000 इयरला CLI किती आहे त्यांचा 150 CLI आहे. आणि पुन्हा वन सेकंड 2003ला CLI किती आहे त्याचा 210 असा CLI दिला आहे. बघा ह्या ठिकाणी 2000 2000 are 150 and 210 respectively. A person earns 13,500 per month on the year 2000. ओके म्हणजे अर्निंग बघा इथं अर्निंग 2000 साली CLI 150 असताना त्याचं अर्निंग होतं 13,500 पर मंथ बरं का. ओके, पर मंथ. तर विषय आहे की ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की 2003ला त्याची अर्निंग किती आहे हे आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. काय सांगितलं अर्निंग काढायला. मग अर्निंग काढायसाठी फर्स्ट ऑफ ऑल घ्या 2000 इयर. सो फॉर 2000 इयरचा मुद्दा क्लिअर करू. मग एक फॉर्म्युला आपल्याला काय फॉर्म्युला आहे रिअल इन्कम फॉर्म्युला. रिअल इन्कम फॉर्म्युला काय असतो इन्कम पर मंथ डिवाइड बाय CLI इंटू 100. सो दॅट इज अ स्टँडर्ड फॉर्म्युला. मग रिअल इन्कम काढावं लागेल. सो इन्कम आपलं किती 2000 साली इन्कम किती होतं त्याचं पर मंथ 13,500. त्यामुळे CLI किती होता 150 गुणिले 100. ओके, कॅल्क्युलेट करा 0 0 5 3 15 5 2 10. ओके, सो व्हॉट विल हियर 12. ओके हां, सो कॅन्सलेशन करा 3 चौक 12 3 5 15 0 0 गुणिले 2. सो 45 गुणिले 2 किती घेतं 90 9000. म्हणजे ह्या ठिकाणी रिअल इन्कम ॲक्च्युली रिअल इन्कम किती होतं त्यांचं 9000 असं रिअल इन्कम होतं. तर आपल्याला इथलं अर्निंग काढायचं आहे. मग अर्निंग काढायसाठी बघा लक्ष द्या. मग फॉर कुठलं इयर 2003 इयरचं इन्कम काढायचं आहे. फॉर्म्युला सेम नथिंग चेंज. रियल इन्कम इज इक्वल टू इन्कम डिवाइड बाय CLI इंटू 100. व्हॉट इज द रियल इन्कम. वी नो दॅट द रियल इन्कम 9000. इन्कम आपल्याला कॅल्क्युलेट घ्यायचं आहे. व्हॉट इज द CLI 2003ला CLI किती आहे मुलांना 210 इंटू 100. 210 डिवाइड तो इकडं काय असेल मल्टिप्लिकेशनमध्ये जो मल्टिप्लिकेशन आहे तो इथं असेल डिवाइड. ओके, इंटू इक्वल टू इन्कम. ओके, 0 0 cancel. 90 into 210 is equal to income. So what is the income of the 2000 year? Calculate करा. So what the answer is 18,900 is the income of per month in 2003 ला. ओके, म्हणजे 2003ला त्याचं पर मंथ इन्कम किती आहे 18,900. तर अशा प्रकारे ते आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. ओके, इज 22 क्वेश्चन नंबर. ओके, सेम. आता लास्ट राहिला प्रश्न आपला क्वेश्चन नंबर 20चा. सो आपण हे क्वेश्चन नंबर 20 सॉल्व करून घेऊ. ओके, फक्त लास्ट क्वेश्चन राहिलेला आहे. सो चला बघू क्वेश्चन नंबर 20 काय सांगतो आपल्याला ह्या ठिकाणी. क्वेश्चन नंबर 20. सो फर्स्ट ऑफ ऑल टेबल मी ह्या ठिकाणी घेतो कॅल्क्युलेट करून. टेबल इज इम्पॉर्टंट. सो फर्स्ट ऑफ ऑल ग्रुप it is a base year. Okay, 2005 of price. Okay, next आहे current year 2005 price. base year म्हणजे P0, current year म्हणजे P1. ओके, सो आफ्टर दॅट त्यांनी वेट दिलेला आहे WEIGST वेट पण त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे आपल्याला पॅरलली. ओके, चला बघू काय काय करायचं ह्या ठिकाणी. ह्या टाईपचं सेम क्वेश्चन तुम्हाला एक सांगितलं होतं बघा आपलं बिफोर एक्झरसाइज 5.3 एक क्वेश्चन सेम पॅटर्नचा दिलेला होता. ओके, तरी चला बहुत काय आहे ते. सो फर्स्ट ऑफ ऑल फूड, क्लॉथिंग, फ्युअल,
हाऊस रेंट अँड मिसलेनियस. ओके, याचा गिवन डेटा दिला त्यांनी आपल्याला. सो व्हॅल्यूज आर हिअर 12 आहे. इट इज अ 12, 10, 20, 25, 16, 48, 20, 35, 45 अँड 60. आणि इथं वेट असेल, वेट म्हणजे डब्ल्यू. ओके, 25, 20, 15, 30 अँड 10. ओके, अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे. मग आता बहुत वन बाय वन काय करता येईल ह्या ठिकाणी दिलेले व्हॅल्यूज आहेत ह्या ठिकाणी बहुत काय करता येईल. सो फर्स्ट ऑफ ऑल त्यांनी कॅल्क्युलेट करायला काय सांगितलं आहे, फाइंड द कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स सांगितलं आहे. ओके, मग आता मुलांनो ह्या ठिकाणी कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्सचे दोन फॉर्म्युले तुम्हाला मी सांगितलं होतं. व्हॉट इज द फॉर्म्युला? फर्स्ट वन समेशन ऑफ IW डिवाइड बाय समेशन ऑफ W, आणि दुसरा फॉर्म्युला काय, समेशन ऑफ P0Q1 डिवाइड बाय समेशन ऑफ P0Q0 इंटू 100. असा एक फॉर्म्युला. असे दोन फॉर्म्युले आहेत, CLIचे दोन फॉर्म्युले आहेत. पण विषय असा आहे की ह्या ठिकाणी P0Q1 तर आपल्याकडे फक्त P0P1च आहे, क्वांटिटी दिलेला आहे का नाही. सो हा फॉर्म्युला ह्या ठिकाणी आपण यूज करता येणार नाही. राहिला प्रश्न याचा समेशन ऑफ IW बाय W. पण W तर आहे ऑलरेडी, याचं समेशन ऑफ W किती येईल आपल्याकडे जर कॅल्क्युलेट केला. ओके, मग समेशन ऑफ Wची व्हॅल्यू येईल 100. ओके, आता राहिला प्रश्न आय मीन्स काय, रिलेटिव्ह प्राइस ऑफ करंट इयर. ओके, मग रिलेटिव्ह प्राइस ऑफ करंट इयर फाळण्याचा आयचा सेकंड फॉर्म्युला काय आपल्याकडे, समेशन ऑफ P1 बाय P0. सो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ आय. सो ओके, काय फॉर्म्युला मुलांनो, P1 डिवाइड बाय P0 इंटू 100 हा आपला फॉर्म्युला आहे आयचा. म्हणजे प्रत्येक वेळेस P1 बाय P0, P1ची व्हॅल्यू काय असेल 60/12 इंटू 100. इथं व्हॅल्यू पुट करावं लागतील ना तुम्हाला. ओके, यू नो दॅट व्हॉट इज द व्हॅल्यूज, P1 60, P0 12. सो पुट द बोथ व्हॅल्यूज आर हिअर अँड कॅल्क्युलेट दिस पोर्शन. सो दॅट इज द आन्सर इज 500. आफ्टर दॅट नेक्स्ट वन, P1ची व्हॅल्यू 45 डिवाइड बाय P0 10 इंटू 100, आन्सर इज 450. ओके, नंतर 175, आफ्टर दॅट 80 अँड 300. तर अशा प्रकारे आपल्याला कॅल्क्युलेट, मग कॅल्क्युलेट कसं करतो, P1 डिवाइड बाय P0 इंटू 100, P1 बाय P0 इंटू 100, 35 इंटू 20 इंटू 100, 45 इंटू 10 इंटू 100. कॅल्क्युलेट करा, आन्सर तुम्हाला मिळेल. मग आफ्टर दॅट फायनली IW मीन्स दोघांचं कॅल्क्युलेशन. 25 इंटू 5 कॅल्क्युलेट करा, आन्सर इज दॅट 12500. सो 20 इंटू 45 कॅल्क्युलेट करा, 9000. 15 इंटू 175 कॅल्क्युलेट 2625. ओके, 824 2400, 10 3000. समेशन ऑफ IW इज इक्वल टू टोटल इज दॅट 29525. ओके, सो दॅट इज द आन्सर. मग आता आपल्याला CLI कॅल्क्युलेट करायचं आहे. चला CLI कॅल्क्युलेट करू. समेशन ऑफ IW काय आहे, 29525. समेशन ऑफ W किती आहे, 100. सो कॅल्क्युलेट इज दॅट आन्सर करा 295.25. ओके, आन्सर काय असेल 295.25. हा तुमचा झाला CLI. ओके, बरं चला ॲक्च्युली क्वेश्चन काय सांगतो बघा. फाइंड द कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर बाय फॅमिली बजेट मेथड फॉर द फॉलोइंग डेटा. म्हणजे फॅमिली बजेट मेथड म्हणजे IW. as well as find the expenditure of person in the year 2008 if his expenditure in the 2005 as 10,000. म्हणजे 2005 साली त्याचं एक्सपेंडिचर 10,000 होता, तर 2008ला किती असेल हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग या ठिकाणी बेस्ट वन काय करता येईल आपल्याला बघा, लक्ष द्या. एक्सपेंडिचर ओके इन 2008 डिवाइड बाय एक्सपेंडिचर in 2005 is equal to CLI of 2008 divided by 100. हे अशा पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. 100 ओके, म्हणजे इट इज अ फॉर्म्युला. मग आता काय करता येईल, मग आता 2005चा विचार केला, एक्सपेंडिचर इन 2005ला त्याचं एक्सपेंडिचर किती होतं 10. जस्ट कन्सिडर इट इज अ 10,000. जस्ट कन्सिडर इज अ एक्सपेंड 2005ला 10,000 कन्सिडर कशा ऑलरेडी त्यांनी दिले. एक्सपेंडिचर इन द इयर 2005ला किती आहे 10,000. सो पुट द व्हॅल्यूज हिअर. सो व्हॉट विल एक्सपेंडिचर इन 2008 डिवाइड बाय 10,000 इज इक्वल टू CL ऑफ 2008ला CLI किती होता त्याचा 295.25. ओके, CLI ओके काय असेल 295.25 डिवाइड बाय 100. पुन्हा वन्स अगेन एक्सपेंडिचर इन 2008 इज इक्वल टू 295.25
डिवाइड बाय 100 इंटू हा 10,000 इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये येईल. जस्ट कॅल्क्युलेट करा. सो व्हॉट विल आन्सर हिअर 29,525 इज द आन्सर. तर हे तुम्हाला ह्या ठिकाणी आन्सर ह्या ठिकाणी मिळेल. म्हणजे कॅल्क्युलेट करा, यू विल गेट धिस आन्सर. सो इट इज एक्सपेंडिचर कॉस्ट ऑफ लिव्हिंग 295 असेल CLI आणि त्याचे 2008ला एक्सपेंडिचर काय असेल ह्या ठिकाणी 295.25. सो ह्या ठिकाणी दॅट इज द आन्सर. तर अशा पद्धतीने तुमचा मिसलेनियस संपलेला आहे. सो ह्या ठिकाणी आपले आत्तापर्यंत 5 चॅप्टर्स कंप्लीट झालेले आहेत मुलांनो. सो नेक्स्ट लेक्चरला आपण ह्या ठिकाणी अनदर चॅप्टर स्टार्ट करूत. ओके.